कुमारी सीमा दुबे, शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला येथील विद्यार्थिनी असून मी आज इंग्लिश हा विषय घेणार आहे वर्ग 8वीचा आणि माझा घटक आहे द नेकलेस. आणि द नेकलेस युनिट फर्स्टचा 1.5 हा टॉपिक आहे द नेकलेस. मुलांनो, डू यू लाईक ज्वेलरीज? तुम्हाला दागिने आवडतात? येस टीचर. ओके. आणि तुम्हाला नवीन नवीन कपडे घालायला आवडतं का? येस टीचर. ओके. आणि तुम्हाला दागिन्यांमध्ये काय आवडतं? नेकलेस. नेकलेस. ओके. म्हणजे आज हा आपला नेकलेस विषय चालतोय म्हणून नेकलेस बोलतीये. नो टीचर. ओके. तुला काय आवडतं? कानातले. कानातले. ओके. इयररिंग्स आवडतात. ओके. तर आज आपण दागिन्यांबद्दल हा टॉपिक बघणार आहोत. आपला विषय आजचा जो घटक आहे त्याचं घटकाचं नाव आहे द नेकलेस. काय नाव आहे? द नेकलेस. ओके. आणि द नेकलेस हा आपला आजचा घटक आहे आणि या घटकाचे लेखक आहेत बाय गुई डी माउपॅसंट. काय आहे? गुई डी माउपॅसंट. गुई डी माउपॅसंट. ओके. तर चला मग आपण आपल्या टॉपिक कडे वळूयात. द नेकलेस. मॅथिल्डा वॉज अ प्रिटी अँड चार्मिंग गर्ल. मॅथिल्डा नावाची एक मुलगी असते आणि ती बघायला अतिशय सुंदर आणि आकर्षक अशी असते. आणि ती बॉर्न ऍज अ इफ अँड एरर ऑफ फेट, म्हणजे तिच्या नशिबाने ती एका फॅमिलीला म्हणजे एका कारकुनाच्या घरी ती जन्माला येते. कारकुन म्हणजे क्लर्क. ठीक आहे. तर ती एका क्लर्कच्या घरी जन्माला येते. शी हॅड नो मीन्स ऑफ बिकमिंग नोन. तिच्या नशिबी माहीत नाही. अंडरस्टूड लव्ह अँड वेट टू अरिस्टोट, म्हणजे तिची इच्छा फार असते की ती अशा मोठ्या घरी जन्माला यावी, खानदानी. अँड सो शी लेट हरसेल्फ बी मॅरिड टू अ मायनर ऑफिशियल ऍट अ मिनिस्ट्री एज्युकेशन. पण तिच्या नशिबाने ती एका गरीब घराण्यातील असल्यामुळे शी लेट हरसेल्फ बी मॅरिड, म्हणजे तिचं लग्न टू अ मायनर ऑफिशियल अ मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, शिक्षा मंत्रालयातील एका व्यक्तीशी तिचं लग्न होते. शी ड्रेस्ड प्लेनली. ती नेहमी अतिशय साधा असा कपडा घालते. बिकॉज शी हॅड नेव्हर बीन एबल टू अफोर्ड एनिथिंग बेटर. कारण ती महागडे घेण्याची तिची ऐपत नसते किंवा ती घेऊ नाही शकत, म्हणून ती अशी, कारण ती साधारण घराण्यातली असल्यामुळे तिला साधे कपडे घालावे लागतात. शी सफर्ड एंडलेसली. ती शेवटपर्यंत सफर करते, म्हणजे गरिबीशी झडत राहते. अँड फिलिंग शी वॉज एंटायरली टू ऑल लक्झरियस ऑफ लाईफ. पण तिची फिलिंग जी असते ती म्हणजे तिला नेहमी असं मोठं घराण्यात किंवा मोठं सगळं काही असं, तिला महागड्या वस्तू फार आवडतात. तिला लक्झरियस लाईफ म्हणजे अशी अमिरी लाईफ किंवा जीवन, म्हणजे असं म्हणता येईल की अमीर लोकांच्या किंवा उच्च रिच लोकांसारखं जगायला अतिशय आवडतं. शी सफर्ड बिकॉज ऑफ हर शेबी पुअरली फर्निश्ड हाऊस. अँड शी, परंतु ती सपोर्ट करते बिकॉज ऑफ हर, तिच्या एक अतिशय जर्जर आणि गरीब म्हणजे घरामुळे, म्हणजे तिचं घर एकदम असे झोपड्यातलं असतं, त्याच्यामुळे तिला अतिशय वाईट वाटतं आणि ती त्यात सफर करते. ऑल दिस थिंग्स दॅट अनादर वुमन, परंतु तिला अनादर वुमेन ऑफ हर क्लास, परंतु तिच्या वर्गातील अन्य व्यक्तींना वुड नॉट एव्हन हॅव नोटिस्ड, म्हणजे ते एवढं काही असे महागडे किंवा अमिरीला ते बघत नाहीत. टॉर्नामेंट म्हणजे टॉर्मेंटेड म्हणजे पीडा. हर म्हणजे तिला अतिशय पीडाजनक आणि मेड हर रेंटफुल. तिला अतिशय निराश, तिच्या म्हणजे जीवनी अतिशय निराशा आणि पीडात्मक तिचा असा नेहमी ती अशी निराश असते. परंतु शी ड्रीम्ड ऑफ अ ग्रँड पॅलेटियल मॅन्शन, म्हणजे तिची नेहमी अशी तिचं स्वप्न असते की ती अशी मोठ्या घरात जायला पाहिजे, तिचं मोठं घराणं असलं पाहिजे, मोठं घर असलं पाहिजे, मोठे महल असले पाहिजे, विथ
वास्ट रूम म्हणजे तिचे मोठे मोठे तिचे खोल्या असायला हवे. अँड इन्व्हायटिंग स्मॉलर रूम्स. अँड तिच्या जवळ परंतु सध्या एकदम अशी लहानशी रूम आहेत. परफ्युम्ड ऑफ हर आफ्टरनून चॅट विथ क्लोज फ्रेंड. तिचं असं स्वप्न असते की ती अशा मोठ्या घरात गेली पाहिजे, तिचं मोठं घर असलं पाहिजे, मोठ्या रूम्स असल्या पाहिजे आणि त्या अशा मोठ्या घरात ती तिच्या मित्रमैत्रिणींसोबत चिटचॅट तिला करता आलं पाहिजे किंवा बोलता आलं पाहिजे जसे मोठ्या मोठ्या घराण्यातील लोक करतात. परंतु यट शी हॅड नो रिच ड्रेसेस. परंतु तिच्याकडे महागडे ड्रेस नसतात. नो ज्वेल्स. तिच्याकडे महागड्या ज्वेलरीज नसतात. नथिंग अँड दिस वेअर द ओनली थिंग्स शी लव्ह. की ज्याच्यावर ती प्रेम करते असं तिच्याकडे काहीही नसतं. शी वॉन्टेड टू मच टू चार्म. तिला असं वाटते की आकर्षक दिसायला आवडायचे. म्हणजे तिला नेहमी असं वाटायचं की मी सगळ्यात आकर्षक दिसली पाहिजे. टू बी इन्व्हाइड म्हणजे तिचं नाव व्हायला हवे 4 लोकांमध्ये. असं तिला वाटते की मी अतिशय सुंदर दिसली पाहिजे, 4 लोकांनी माझं नाव घेतलं पाहिजे असं तिला नेहमी वाटायचं. बट शी हॅड अ रिच फ्रेंड. तिच्याकडे एक मैत्रीण असते, रिच फ्रेंड असते. अ फॉर्मर स्कूलमेट म्हणजे तिची स्कूलमेट असते. अँड कन्व्हेंट. तिच्या कॉन्व्हेंट स्कूल मधली तिची एक मैत्रीण असते. होम शी अवॉइडेड व्हिजिटिंग. परंतु ती तिला भेटायला नेहमी टाळत असते. बिकॉज आफ्टरवर्ड शी वुड वीप विथ रिग्रेट. कारण की ती जेव्हाही तिला भेटते ती रडते. कारण ती एका मोठ्या घराण्यातली असते आणि ती तिच्यासारखं काहीही करू शकत नाही, तिच्यासारखे ड्रेस घालू शकत नाही, ज्वेल्स घालू शकत नाही. म्हणून ती तिला भेटायला नेहमी टाळते कारण तिला वाईट वाटतं. डिसअपेअर अँड मेसरी म्हणजे ती नेहमी जेव्हा तिला भेटते शी वुड वीप विथ रिग्रेट डिस्पेअर अँड मिस्ट्री म्हणजे ती जेव्हाही तिला भेटते रडते, तिला वाईट वाटतं, तिला निराशा येते आणि तिला भेटल्यानंतर ती अतिशय दुःखी होते. म्हणून ती तिला भेटायला नेहमी टाळत असते. वन्स इव्हनिंग हर हजबंड केम होम. एका संध्याकाळी तिचा नवरा घरी येतो. विथ अन एअर ऑफ ट्रेम. अतिशय अशा आनंदाने तो घरी येतो एका संध्याकाळी. होल्डिंग अ लार्ज एन्व्हलप इन हिज हँड. आणि त्याच्या हातात एक असं मोठा एन्व्हलप असतो म्हणजे एक असा बॉक्स असतो आणि एन्व्हलप अँड हिज हँड लुक. अँड तो तिला म्हणतो लुक ही सेड. तो म्हणतो तिला म्हणजे मॅथिल्डाला म्हणतो की लुक मॅथिल्डे ही सेड हिअर्स समथिंग फॉर यू. ह्यामध्ये तुझ्याकरिता काहीतरी आहे. शी टोर ओपन द पेपर अँड ड्रीव आउट अ कार्ड. ती ते ओपन करते, तो एन्व्हलप ओपन करते आणि त्यातला कार्ड ती बाहेर काढते. ऑन विच वॉज प्रिंटेड अ वर्ड्स. आणि त्याच्यावर काहीतरी लिहून असतं प्रिंटेड. द मिनिस्टर ऑफ एज्युकेशन अँड मिसेस गॉर्जियस रॅम्पिन्सन्स रिक्वेस्ट टू प्लेजर ऑफ मिस्टर अँड मिसेस लॉयझल कंपनी ऍट द मिनिस्ट्री ऑन द इव्हनिंग ऑफ मंडे जानेवारी 18. मिस्टर आणि मिसेस लॉयझलला इन्व्हिटेशन असतं, निमंत्रण असतं एका पार्टीची. आणि किती तारखेला? 18 जानेवारीला. केव्हा? 18 जानेवारीला. ओके. इन्स्टेड ऑफ बिंग डिलाइटेड जेव्हा तो घरी येतो तो एन्व्हलप घेऊन टाकतो, अतिशय आनंदी असतो. ऍज हर हजबंड हॅड होप. आणि त्याला वाटतं शी थ्रीव्ह द किंवा ती हे कार्ड बघून अतिशय आनंदी होईल. परंतु शी थ्रीव्ह द इन्व्हिटेशन ऑन द टेबल रिसेंटफुली. म्हणजे ती एन्व्हलप घेते, वाचते आणि ती लगेच फेकून देते टेबलवर. अँड मटर्ड मीन्स MUTTERED. म्हणजे रागाच्या भरात ती एन्व्हलप घेते आणि फेकून देते. व्हॉट डू यू वॉन्ट मी टू विथ दॅट. म्हणजे आणि ती तिच्या नवऱ्याला म्हणते, मिस्टर लॉयझलला बोलते की व्हॉट डू यू वॉन्ट. तुला काय वाटतं मी टू डू विथ दॅट की मी असं काहीही. अँड व्हॉट डू यू एक्सपेक्ट. आणि तू माझ्याकडनं काय एक्सपेक्ट करतोस. मी टू वेअर इफ आय गो. जर मी तिथे गेली तर मी काय घालू. ही हॅड नॉट थॉट ऑफ दॅट. त्यांनी काहीही विचार न करता ही स्टीमर्ड. तो हळूच बोलला. वाय काय झाले.
द ड्रेस यू गो टू द थिएटर इन, तुझ्याकडे जो ड्रेस आहे जो तू थिएटरला घालून जाते, असा मिस्टर लॉयझल मिसेस लॉयझलला बोलला की तुझ्याकडे ड्रेस आहे ना जो तू थिएटरला घालून जाते. इट सीम्स व्हेरी नाईस टू मी, तो मला अतिशय आवडतो. असं कोण बोलला? मिस्टर लॉयझल मिसेस लॉयझल म्हणजे मिसेस लॉयझलला बोलला, आपल्या पत्नीशी बोलला. ही स्टॉप्ड, तो थांबला. स्टंट अँड रेस टू सी दिस वाईफ क्राईंग, तो थांबला आणि त्याने बघितले की त्याची वाईफ म्हणजे त्याची पत्नी रडत आहे. ही स्टटर्ड, तो अतिशय दुखावला. व्हॉट्स द मॅटर, आणि तो बोलला की व्हॉट्स द मॅटर. लेट्स सी मॅथिल्डे, तो बोलला हे बघ मॅथिल्डे, हाऊ मच वुड अ सुटेबल ड्रेस कॉस्ट, तुला जसा ड्रेस आवडतो त्याची कॉस्ट काय असेल बरं. शी थॉट फॉर अ मोमेंट, ती लगेच विचार करायला लागली. आणि कम्प्युटिंग द कॉस्ट, आणि तिच्या डोक्यात ती विचार करायला लागली की बा काय कॉस्ट असेल, जसं आपल्याला महागडे ड्रेस आवडतात ते त्याची कॉस्ट काय असेल. अँड ऑल्सो वंडरिंग व्हॉट अमाऊंट शी कुड आस्क द विदाउट अन इमिजिएट रिफ्युजल, आणि तिने कोणताही विचार न करता ऍट लास्ट शी आन्सर्ड हेजिटंटली, तिने थोडस असं मनात घाबरत ती बोलली, आय डोंट नो एक्झॅक्टली, मला एक्झॅक्टली म्हणजे मला माहिती नाही, बट आय थिंक, मला असं वाटतं, आय कुड डू इट विथ 400 फ्रँक्स. आणि ती बोलली बट आय थिंक, मला असं वाटतं, आय कुड डू विथ 400 फ्रँक्स. ती बोलली की असं मला वाटतं की बा 400 फ्रँक्सचं असू शकतं. ही टर्न्ड अ लिटिल पेल, तो पलटला. अँड बिकॉज ही हॅड बीन सेव्हिंग द एक्झॅक्ट अमाऊंट टू बाय अ गन, त्यांनी काही पैसे जमा करून ठेवले होते मिस्टर लॉयझेलने, बाय अ गन फॉर अ हंटिंग, त्यांनी त्याच्या मित्रांसोबत शिकारला जायसाठी त्याला गन हवी होती आणि त्या गन खरेदी करण्याकरिता त्यांनी काही पैसे जमवले होते. पार्टीचा दिवस जवळ आला. जसे जसे तिने ड्रेस आणला आणि त्यानंतर पार्टीचा दिवस जवळ आला. अँड मॅडम लॉयझल सीम सॅड, ती ड्रेस घेतल्यावर सुद्धा ती निराश झाली, सॅड झाली, रेस्टलेस झाली आणि अतिशय एन्झियस थ्रू हर ड्रेस वॉज रेडी. तिने ड्रेस घेऊन सुद्धा ती निराश झाली. One evening her husband said to her, एका संध्याकाळी तिचा नवरा तिला बोलला, What's the matter? You have been acting strange these last 3 days. तो बोलला की तू मागे 3 दिवसापासून अतिशय असा वेगळे वागती आहेस, काय झालंय? शी रिप्लाइड, आय एम अपसेट. ती बोलली मी अतिशय दुःखी आहे. दॅट आय हॅव नो ज्वेल्स. तिच्याकडे आधी ड्रेस नव्हता आणि पण आता ती म्हणते माझ्याकडे ज्वेलरीज पण नाही आहे. नॉट अ सिंगल स्टोन टू वेअर, म्हणजे माझ्याकडे एक असा साधा मणी पण नाही आहे की जे मी वेअर करू शकेल, म्हणजे माझ्या गळ्यात घालू शकेल. आय वुड रॅदर नॉट टू गो पार्टी. मी पार्टीला नाही जाणार कारण माझ्याकडे कोणतीही ज्वेलरीज नाही, अशी ती तिच्या नवऱ्याला बोलली. यू कुड वेअर फ्लावर्स. तर तिचा नवरा बोलला की तू फुलं घालू शकतेस, फुलांचा हार करून घालू शकतेस. ही सेड दे आर व्हेरी फॅशनेबल ऍट दिस टाइम ऑफ इयर. तो बोलला की ह्या वर्षी हे सगळं अतिशय फॅशनेबल मध्ये आणि फॅशन मध्ये चालतं आहे, तर तू काय कर, तू फुलांचा हार घाल. शी वॉज नॉट कन्व्हिन्स्ड, पण ती ऐकत नव्हती. ती बोलली नाही नाही नाही, मी घालणार नाही. द नेक्स्ट डे शी वेंट टू हर फ्रेंड्स हाऊस. ती दुसऱ्याच दिवशी तिच्या मैत्रिणीकडे गेली. अँड टोल्ड हर ऑफ हर डिस्ट्रेस. आणि ती तिच्या डोक्यात जे पण होतं डिस्ट्रेस, म्हणजे जे पण ताण होता, जे हे निराशा होतं ते तिला म्हणजे मैत्रिणीला तिने सांगितले. आणि मॅडम फॉरेस्टर
आणि तिची जी मैत्रीण होती तिचं नाव काय आहे मॅडम फॉरेस्टर. काय आहे मॅडम फॉरेस्टर. वेंट टू हर मिरर्ड वॉर्डरोब आणि ती तिच्या कपाटाकडे वळली. म्हणजे तिचा एक कपाट होता आणि तिच्या कपाटाकडे ती वळली. अँड टूक आउट अ लार्ज बॉक्स आणि तिने तिच्या कपाटातून एक बॉक्स काढून आणला. बॉट इट बॅक आणि ओपनड इट. सेड टू मॅडम लॉयझल. ती इला म्हणाली मिसेस लॉयझलला बोलली की घे आणि हे उघड. चूज माय डिअर आणि म्हणाली की याच्यातलं तुला जे आवडेल ते तू काढ, चूज कर. फर्स्ट मॅथिल्डे सॉ सम ब्रेसलेट्स. मॅथिल्डेने सर्वात आधी त्यातून काही ब्रेसलेट्स काढले. दॅन अ पर्ल नेकलेस. त्यातून मग तिने मण्यांचा हार काढला. अँड शी ट्राईड ऑन द ज्वेलरी इन द मिरर. आणि ती लगेच ते ज्वेलरी घालून मिरर कडे वळली आणि बघायला लागली स्वतःला. शी केप्ट आस्किंग यू हॅव नथिंग एल्स.